रोड परिसरातील खाद्यप्रेमींसाठी आकर्षण ठरणाऱ्या सावतामाळी भेळ अँड स्वीट्सचा भव्य शुभारंभ समारंभ रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता सावतामाळी पॅलेस दत्त मंदिर रोड नाशिक रोड येथे मोठ्या उत्साह आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला। या नव्या व्यवसायाचा शुभारंभ हरिभक्त परायण श्री श्रवणगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय। त्यांच्या हस्ते फीत कापून सावतामाळी भेळ अँड स्वीट्सचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी हरिभक्त परायण श्रवणगिरी महाराज यांनी जाधव परिवाराला शुभ आशीर्वाद देत व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शुभारंभ सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शैफालीताई भुजबळ, नाशिक रोड सभापती आरडी तात्या धोंगडे, नगरसेविका कविता नाईक, नगरसेवक जयंत जाचक, नगरसेविका श्वेता भंडारी, प्रमिला दाणी, माजी नगरसेवक संतोष साळवे, जयंत गाडेकर, अंकुश शेवाळे, ॲडिशनल कमिशनर प्रमोद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, किरण काकाळे, सिद्धेश आव्हाड, नचिकेत लहारी, मनोज गायधणी, अतुल धोंगडे, निलेश सोसे, शिवाजी भोर, जयवंत जेजूरकर, निर्मल भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे जाधव परिवाराच्या वतीने आपुलकीने स्वागत करण्यात आले। नाशिक रोड परिसरातील नागरिकांना चव, दर्जा, स्वच्छता आणि उत्तम ग्राहक सेवा देण्याचा मानस जाधव परिवाराने व्यक्त केलाय। विविध प्रकारची भेळ, मिठाई तसेच स्वादिष्ट खाद्यपदार्थांच्या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार खाद्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। या प्रसंगी बाळासाहेब जाधव, उत्तम जाधव, नामदेव जाधव, केशव जाधव, संकेत जाधव, आदेश जाधव, रोशन जाधव, दीपक जाधव, सचिन जाधव, आयुष जाधव, अनिकेत जाधव, साहिल जाधव, राहुल जाधव आदी जाधव परिवारातील सदस्य उपस्थित होते। शुभारंभ सोहळ्यानिमित्त उपस्थित मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार आणि नागरिकांनी जाधव परिवाराचे अभिनंदन करून सावतामाळी भेळ अँड स्वीट्सच्या उज्ज्वल, यशस्वी आणि भरभराटीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे नव्या व्यवसायाची दमदार सुरुवात झाली आहे। यावेळी ब्रदर लाईट्स आणि महालक्ष्मी इव्हेंट्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नाशिक रोड भागामध्ये संत सावतामाळी स्वीट्सचा 4थ्या शाखेचा उद्घाटन झालेला आहे आणि म्हणजे आई बाबांनी तर चांगलंच काम केलेलं आहे। तरुण पिढी जी आहे ते सुद्धा व्यावहारिक आहे, त्यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे। गिरायकाशी कसं बोलणं, काय बोलणं, मिठाई त्यांची रिक्वायरमेंट काय काय आहे ते सर्व म्हणून त्यांनी ते हिशोबाने इथं आता नवीन दुकान थाटामाटाने इथं सुरू केलेलं आहे आणि एक कॉम्पिटेटिव्ह राजस्थानी लोकांना कॉम्पिटिशन म्हणून त्यांनी हे मराठी माणसांनी एक चांगला व्यवसाय केलेला आहे। माझी अशी एक सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपले जे हितकरू जे मुलं आहे महाराष्ट्रीयन यांना सुद्धा आपण सर्वांनी त्यांना हातभार लावावा आणि त्यांच्या मालाची प्रशंसा करावी, एवढंच मी बोलतो आणि जाधव परिवाराला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाव सांग। माझं नाव रईस शेख, माझे नगरसेवक। हे या कुटुंबाचे माझे 40 ते 45 वर्षापासून संबंध आहे आणि आज या नूतनीकरण खरं तर देवळाली गावात पहिलं आहे, इथलं दुसरं होतं, तिसरं जेल रोडला आणि एक ओझरला, पण आज याचं मोठ्या भव्य दिव्य असं नूतनीकरण आणि नवीन शोरूम या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि निश्चितच यांच्या 4 शाखा नाही तर आता अजून 100 शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर हो अशी मी शुभेच्छा माझ्या धोंगडे परिवाराच्या वतीनं, नाशिक महापालिकेच्या सभापती या नात्याने, सर्व पक्षीय नगरसेवकांच्या वतीनं व शिवसेना पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होईल ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सावतामाळी भेळ आणि स्वीट्स ॲक्च्युली माझ्या मुलाचा मित्र आहे, माझ्याकडनं कायमच शुभेच्छा असतील आणि गिरायकांच्या दृष्टीने जेवढी आलेली जनता बघतोय त्याच्यावर प्रेम करणारे खूप आहेत। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अशीच प्रगती होत राहो ही सावतामाळी जर्नी। सावतामाळी आजच्या या 4थ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी नाशिक रोड महानगरपालिकेचे सभापती, नाशिक देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक, त्याचबरोबर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आणि नगरसेवक रवीशभाई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेला आहे। 1978 पासून या व्यवसायामध्ये जाधव परिवार या ठिकाणी आहे। या नाशिक रोड परिसरामध्ये हा जाधव परिवार मोठा आणि यांच्या कुटुंबामध्ये त्रिसूत्री कार्यक्रम आहे। एक शेतकरी म्हणून सुद्धा, एक
नोकरदार म्हणून सुद्धा सरकारी नोकऱ्या करणारी सगळी ही मंडळी आणि आज या व्यापारामध्ये 1978 पासून मध्ये या व्यवसायामध्ये ते आहे आणि 4 शाखा या जिल्ह्यामध्ये होत असताना त्यांचा व्यवसायाचा गमक या ठिकाणी प्रामाणिकपणा, सचोटी आणि क्वालिटी, त्यामुळं आजचा यांचा व्यवसाय आणि ही व्यवसायाची प्रगती आणि इथं असलेला प्रत्येक माल, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जे स्वीट्स आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं आहे. म्हणून तर आत्तापर्यंत 1978 ते आत्तापर्यंतचा त्यांचा व्यवसाय जो ज्या वेगाने या ठिकाणी चालू आहे त्या व्यवसायाला आमच्या सगळ्या नाशिक रोडकरांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अजून या 3 शाखा झाल्या, तात्यांनी सांगितलं की 100 शाखा हो, कारण आता त्यांचा नवीन पिढी या ठिकाणी या व्यवसायामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने या पद्धतीने हा व्यवसाय या ठिकाणी पुढे जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.